राज्यात अधिवेशन चालू असतानाच पूर्वी घेतलेल्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कुठली खाती वाटप झाली, तर मित्रांनो आपण संपूर्ण आराखडा बघणार आहोत. तर चला एक नजर टाकूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी दिनांक 15 पार पडला. यामध्ये 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. भाजपमधील 19, शिंदेच्या शिवसेनेतील 11 तर अजित पवारच्या राष्ट्रवादीतील 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या शपथविधीला एक आठवडा उलटला तरी अद्याप खातेवाटप झाले नव्हते. मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज झालेले आहे. तर मित्रांनो, खातेवाटप जाहीर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कुठले खाते आले, आपण संपूर्ण यादी बघणार आहोत. तर मित्रांनो, सर्व राज्याचे लक्ष लागलेले असतानाच अखेर महायुतीचे खातेवाटप जाहीर झाले आहे. त्यामध्ये अखेर गृह मंत्रालय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहिले आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महायुतीच्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा लोटला होता. त्यात आज हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे खातेवाटप कुठं रखडलंय असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी मोठ्या घडामोडी दिसून आल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी हे खातेवाटप संपूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये मित्रांनो, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री, अजित पवार हे उपमुख्यमंत्री, या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कोणते मंत्रिपद आले, आपण सर्व घडामोडी बघणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानीच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदार चहा पाण्यासाठी बोलवले होते. एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदार चहा पाण्यासाठी पोहोचले होते आणि यामुळे खातेवाटप आज जाहीर होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच महायुतीच्या काही आमदारांनी खातेवाटप आजच जाहीर होणार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे खातेवाटप नेमकं कधी जाहीर होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र आता प्रतीक्षा संपली असून महायुतीचे खातेवाटप जाहीर झाले आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ही महत्त्वाची खाते देण्यात आली. तर मित्रांनो, आपण एक खाते कोणते कोणते आहेत ते बघणार आहोत. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणकोणत्या खात्याची धुरा आहे? नगरविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक आणि बांधकाम विभाग या 3 ते 4 मंत्र्याचा कार्यभार शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्याकडे कुठली खाती कॅबिनेट मंत्रिपद भेटणार आहे आणि भेटलेलं आहे मित्रांनो, आपण ते बघणार आहोत. उदय सामंत उद्योग व मराठी भाषा, प्रताप सरनाईक वाहतूक, शंभूराज देसाई पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक मंत्रालय. तर मित्रांनो, यानंतर भरत गोगावले रोजगार हमी, फलोत्पादन, मीठ पान जमीन विकास, प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, दादा भुसे शालेय शिक्षण, गुलाबराव पाटील पाणी पुरवठा. तर मित्रांनो, असे एकूण संभाव्य 7 आणि अजून 2 जणांचा यामध्ये समावेश आहे. तर संजय राठोड मृदा व जलसंधारण, संजय शिरसाट सामाजिक न्याय आणि मित्रांनो राज्यमंत्री योगेश कदम ग्रामविकास पंचायतराज, आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय असे एकूण 11 मंत्री समाविष्ट आहे. तर मित्रांनो, हे आहे आजचं एकनाथ शिंदे यांचं मंत्रिमंडळ. आणि मित्रांनो, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.